शाहूवाडी तालुक्यातील गोगवे येथील सागर मारुती नांगरे व भरत ज्ञानदेव पाटील यांच्या राहत्या घराचा रात्रीच्या वेळी पाठीमागील दरवाजा फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम एकूण 4,20,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसात दाखल करण्यात आली। गोगवे येथील भाजीपाला व्यापारी सागर नांगरे यांच्या घरातील मागील दरवाजा फोडून अज्ञात चोरट्याने घरातील 1,30,000 रुपये किमतीचे 5 ग्रॅम सोन्याचे अंगठ्या व 5 ग्रॅम वजनाचे सोन्याच्या कर्णफुलासह 30,000 रुपयांची रोकड लंपास केली। तर शेजारी असणाऱ्या भारत ज्ञानदेव पाटील यांच्या घरात प्रवेश करून 2,50,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख 10,000 रुपये रक्कम लंपास केली आहे। असे एकूण 4,20,000 रुपयाची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केलेल्या घटनेची माहिती शाहूवाडी पोलिसांना कळताच शाहूवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम शिरसाट, पोलीस हेड कॉन्स्टेबल मानसिंग खताळ, भाट यशवंत पाटील, शैलेश पाटील यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला। गोगवे येथे सलग 2 घर पुढे झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। टीव्ही नेक्स्ट साठी शाहूवाडीहून नथुराम डवरी।